गंगा ते नर्मदा या जलयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 25 तारखेला त्र्यंबकेश्वरवरून ही यात्रा सुरू होईल। या यात्रेचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतील आणि यात्रा ही अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यातून जाणार आहे। यात्रेचा शुभारंभ 2 ठिकाणी होणार आहे। एक गोदावरीचा उगम ज्या ठिकाणी होतो तो त्र्यंबकेश्वरहून त्या ठिकाणी आपण कलश यात्रा सुरू करणार आहोत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे जन्मस्थळ आहे चौंडी, तिथनं आपण चौंडीची पवित्र माती घेऊन दुसरी यात्रा तिथून निघणार आहे आणि या दोन्ही यात्रा शिर्डीमध्ये येतील आणि शिर्डीतनं मग एकत्रपणे पुढे ते यात्रेचा त्या ठिकाणी पुढे यात्रा जाईल। तर विशेष करून आज राज्यातील साधारण प्रमुख 30 खोऱ्यातून 30 नद्यांचं पाणी आम्ही एकत्र करतोय आणि ते शिर्डीमध्ये एकत्र करून मग म्हैसरा त्या ठिकाणी आपण अहिल्यादेवींच्या नर्मदा तीरावर असणाऱ्या गावामध्ये आपण जाणार आहोत। यामध्ये प्रामुख्यानं राज्यातील जलव्यवस्थापन असेल, राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे त्या संदर्भात कार्यवाही असेल, पाणी संवर्धनाचे काय काय आता उपक्रम सुरू आहेत किंवा जलसंपदा खात्याच्या माध्यमातून जे पाणीविषयक जे उपक्रम सुरू आहेत त्याची संपूर्ण माहिती या सगळ्या यात्रेच्या निमित्तानं आपण देणार आहोत। पहिलाच हा प्रयत्न आहे आणि या त्रिशताब्दीच्या निमित्तानं पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करण्याचं या जलयात्रेच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे। हिंदी बताइए, नर्मदा से लेकर के नासिक से नर्मदा की यात्रा आप लोग कर रहे हैं, कैसे होगी और क्या इसके पीछे लॉजिक है? पुण्यश्लोक अहिल्यादेवी के 300 जयंती का अवसर पर ये गोदा ते नर्मदा ये जल यात्रा हमने निकाली है। पुण्यश्लोक अहिल्यादेवी ने जीवन भर जो पानी संवर्धन, मंदिर का संवर्धन तो किया है लेकिन पानी संवर्धन के में काफ़ी उन्होंने काम किया था, इसलिए जल यात्रा को विशेष महत्व है। ये जल यात्रा के दरमियान जो सभी पानी के संबंधी में जो जो उपाय योजना हमारी सरकार ने की है, हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब ने की है, उसके चलते लोगों में जागृति करने का हमारा प्रयास है। मैसर जाके ये यात्रा का समारोह होगा, त्र्यंबकेश्वर से निकल के चौंडी और त्र्यंबकेश्वर से यात्रा निकलेगी और अंतिमतः नर्मदा जाएगी। इसमें कौन कौन से लोग पैदल चलेंगे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।